सर्व सेवकांना माझा नमस्कार. आजचा अनुभव आहे सेवक चंद्रशेखर गुणवंतरावजी बाराई, पत्ता मुक्काम पोस्ट वेलतूर, तालुका कुई, जिल्हा नागपूर. सेवक नंबर 9824. माझे नाव चंद्रशेखर गुणवंतरावजी बाराई आहे. आज मी माझा अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे. माझ्या परिवार सर्व सुखी समाधानी होते. साधारणत कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. माझे वडील मांडळ बाजार समितीमध्ये कमिशन एजंट म्हणजे दलाल होते, त्यामुळे पैशाची कमी नव्हती. आम्ही 3 भाऊ व 2 बहिणी आहोत. एका बहिणीचे लग्न ठरलेले होते. एकदा अचानक माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली. ही गोष्ट 1994 ची आहे. त्यांना पोटाचा त्रास होता. त्यांचे पोट खूप दुखायचे आणि त्यांच्यामुळे त्यांना ते सहन होत नव्हते. तेव्हा त्यांना नागपुराला दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांनी सोनोग्राफी, एक्सरे काढले, पण त्यामध्ये सर्व काही नॉर्मल निघाले. नंतर ऑपरेशन सुद्धा केले, पण त्यामध्ये सुद्धा काहीच निघाले नाही. डॉक्टरांना आम्ही विचारले असता त्यांनी सांगितले की सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. ऑपरेशन केले, पण त्यातही काही समजले नाही की पोट कशाने दुखतोय. नंतर औषधी वगैरे दिली तर थोडं बरं वाटायला लागलं. मग सुट्टी घेऊन त्यांना घरी आणले. थोडे दिवस बरे गेले व काही दिवसांनी पुन्हा तोच त्रास सुरू झाला. पुन्हा आम्ही त्यांना डॉक्टराकडे घेऊन गेलो. असे करता करता वर्ष लोटले, पण काहीही आराम मिळाला नव्हता. काय करावे कळत नव्हते. 2 ऑपरेशन केले. एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात आम्ही फिरत होतो, परंतु माझ्या वडिलांना एकही फायदा होत नव्हता. कोणी सांगायचे की बाहेरचे काही लागलेले असेल तर वेदाकडे जाऊन बघा, पण आमच्या त्यावर विश्वास नव्हता. तरीही ज्या लोकांनी आम्हाला जे उपाय सांगितले आम्ही तेच करत होतो. वेदवानाकडे गेल्यावर त्यांना पैसे घ्यायचे, दवाखान्यात पैसे लागायच्या, वेदवाला पैसा लागायचा. असे करता करता आमच्याकडले पैसे संपला. शेती होती, पण करणारा कोणी नव्हता. कारण मी कामठीला शिक्षण घेत होतो. भाऊ लहान होते आणि आई वडिलांच्या सेवेत असायची. घरची आर्थिक परिस्थिती पूर्ण बिकट होती. वेगवेगळे 10 रुपयाला सुद्धा आम्ही अडत होतो. खर्च करायला पैसे नव्हते. अशा वेळी कोणी मदत पण करत नव्हते. पण म्हणतात ना की वेळ खराब असली की स्वतःची सावली पण साथ देत नाही. असेच काही अनुभव आम्हाला त्यावेळी आले. म्हणून मग आम्ही शिक्षण कसे घेणार असा विचार मनात यायचा. म्हणून शिक्षण सोडून शेती केली. कारण खर्च झेपत नव्हता. तरी पण हिंमत सोडली नव्हती. इच्छा नसताना सुद्धा वेदवाणी केले, भाग पाहिले. कोणी म्हणत होते की परमात्मा एक मार्गात जा, पण माझे वडील म्हणायचे की मरून जाईन पण मार्ग घेणार नाही. ते मला आवडत नाही, कारण ते नास्तिक स्वभावाचे होते. कधी देवाची पूजा वगैरे करत नव्हते. माझ्या वडिलांची प्रकृती दिवसेदिवस खूप जास्त खालावत चालली होती. कोणी म्हणायचे की घालक घातलेली आहे. लोक ज्या प्रकारे आम्हाला सांगायचे त्या पद्धतीने आम्ही उपचार करतच होतो. एके ठिकाणी भाग पाहिला तर त्यांनी सांगितले की तुमच्या व्यवसायात तुमचा झगडा ज्यांच्यासोबत झाला त्यांनी जनतेच्या हातून बंगाली विद्येतून करणी केली. त्यामुळे कितीही औषध उपचार केला तरी काही उपयोग होणार नाही आणि हा पोळा शेवटचा आहे, असा बंद आहे. यामुळे आम्ही घरचे सगळे लोक घाबरून गेलो. काय करावे समजत नव्हते.
काहीही सुचत नव्हते. शेवटी वडिलांनीच म्हटले की आपण परमात्मा एक मार्गात प्रवेश करू आणि हाच शेवटचा पर्याय आमच्याकडे उरला होता. आमच्या गावी सेवक होते पण मार्गदर्शक नव्हते. म्हणून आम्ही मांडळला मार्गदर्शकाकडे जाऊन मार्गाची रूपरेषा समजून कार्य सुरू केले आणि 7 दिवसाच्या कार्यामध्येच माझ्या वडिलाचे दुःख व घरातील दुःखी वातावरण बरे झाले. पोळाही गेला पण माझ्या वडिलांच्या केसालाही धक्का लागला नाही. नंतर माझे वडील शेतावर पण जाऊ लागले व त्यांची प्रकृती पूर्ण सुधारली होती. ते पण कोणतीही औषध न घेता व कोणतेही ऑपरेशन न करता बाबांच्या तत्व शब्द नियमाचे पालन करून माझे वडील आणि माझा परिवार सुखी समाधानी झाला. त्यानंतर आम्ही 1 वर्षातच त्यागाचे कार्य घेतले. पण भगवंताची कृपा बघा, मार्गात आल्यानंतर ज्या जाणत्याने माझ्या वडिलावर करणी करायचे खूप प्रयत्न केले पण त्यांचे वार त्यांच्यावर उलटेच व तो आमच्या घरच्या त्यागाच्या हवनाच्या दिवशी मरण पावला. ही एवढी मोठी भगवंताची लीला आम्हाला अनुभवायला मिळाली. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्हाला वेळेवर हा मार्ग मिळाला, नाहीतर आज आम्ही कोणत्या परिस्थितीत असतो यांचा विचार पण करू शकत नाही. म्हणून आपले जीवन सुखी करायचे असेल तर बाबाचे तत्व शब्द नियम आपल्या आचरणात व विचारात उतरवावे आणि बाबांच्या विचारांनी चालून जीवन सुखी करावे. माझ्या बोलण्या चालण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. सर्वांना माझा नमस्कार.